नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 28 जानेवारी 2024 आहे। नोकरीचे ठिकाण जे आहे त्या ठिकाणी कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती अशा ठिकाणी तुमची जॉब लोकेशन असणार आहे। अधिक माहिती जे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिक अर्हता काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ज्ञ या पदासाठी निघालेली आहे। त्यालाच इंग्रजी भाषेत क्लायमेट चेंज आणि सुटेबिलिटी एक्सपर्ट असे म्हणतात। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या पदासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालील किमान एक विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे। त्यामध्ये सगळ्यात एक नंबरला आहे वातावरणीय बदल आणि शाश्वतता म्हणजेच क्लायमेट चेंज आणि सुटेबिलिटी, पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजेच एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, पर्यावरण विज्ञान म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स यापैकी कुठल्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या पदासाठी तुम्हाला 75,000 रुपये इतके धर्मवेतन दिलं जाईल। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। या ठिकाणी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे म्हणजे जबाबदाऱ्या तुमच्या काय असतील त्या संदर्भातील माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणजेच MIS एक्सपर्ट या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी देखील आहे। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची माहिती व तंत्रज्ञान किंवा ॲनालिटिक्स किंवा संगणकशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 65,000 रुपये इतके धर्मवेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी आहे माहिती व तंत्रज्ञान असोसिएट म्हणजेच MIS असोसिएट या पदासाठी। या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची माहिती व तंत्रज्ञान किंवा ॲनालिटिक्स किंवा संगणकशास्त्र विषयातील पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। 2 वर्षाचा तुमचा अनुभव या ठिकाणी लागेल। 35,000 रुपये इतके धर्मवेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे माहिती शिक्षण आणि संवाद व कंटेंट लेखन असोसिएट या पदासाठी। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे मास कम्युनिकेशन, पत्रकारिता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शैक्षणिक क्षेत्रात पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या पदासाठी लागेल। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे विभागीय तांत्रिक तज्ज्ञ या पदासाठी। डिव्हिजनल टेक्निकल एक्सपर्ट असे या पदाला इंग्रजीमध्ये म्हटले जाते। शैक्षणिक अर्हता जे आहे खालील नमूद केलेल्या विषयांमध्ये नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची असणे आवश्यक आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आहे पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण नियोजन, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, स्थापत्य अभियांत्रिकी यापैकी कुठल्याही एका विषयात तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे। या ठिकाणी 1 ते 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 45,000 रुपये इतके धर्मवेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी काही अटी शर्ती दिलेल्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिली अट जी आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे। मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं या ठिकाणी आवश्यक आहे। हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। संगणक हाताळणे व इंटरनेटचे ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। सदर पदाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य असल्याने क्षेत्रफेट करण्यासाठी व संपूर्ण राज्यावर प्रवास करण्यासाठी तयारी तुमची असणे आवश्यक आहे। वय जे आहे तुमचं 31 डिसेंबर 2023ला या ठिकाणी काउंट केलं जाईल। 40 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं या ठिकाणी नसायला हवं। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहेत 9 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 28 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता।
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.